देशाच्या राजकारणात सध्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे, ज्याने तमाम राजकीय पंडितांना विचार करण्यास भाग पाडले। हे विधान आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं। त्यांनी थेट भाकीत केलंय की येत्या 19 डिसेंबरला देशात एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा पंतप्रधान बदलेल आणि एका मराठी माणसाला हे पद मिळेल। मराठी माणूस पंतप्रधान होणार हे ऐकून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या। पण या विधानाला जोडलेला दुसरा भाग अधिक स्फोटक आहे। ते म्हणाले की हा पंतप्रधान मराठी माणूस असला तरी तो भाजपचाच असेल। याचा थेट अर्थ काय? भाजपमध्ये नेतृत्वाचा बदल होणार आणि विद्यमान पंतप्रधानांना बाजूला व्हावं लागणार। भाजपसह इतर पक्षांची यावर काय प्रतिक्रिया आहे आणि 19 डिसेंबरच्या तारखेचं नेमकं काय रहस्य आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना हे खळबळजनक दावे केले। त्यांनी स्पष्ट केलं की जरी सर्व काही संपलं नसलं आणि आपण लढाई जिंकू शकू अशी आशा असली तरी भविष्यात काय होईल हे माहिती नाही। त्यांच्या जुन्या एका ट्विटचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होईल। या त्यांच्या विधानाचा अर्थ लोकांना कळला नव्हता। त्यांना विचारण्यात आलं की ते स्वतः पंतप्रधान होणार आहेत का? यावर चव्हाण यांनी थेट नकार दिला। त्यांनी स्पष्ट केलं की जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर विद्यमान पंतप्रधानांना बाजूला व्हावं लागेल आणि बदल घडण्याची दाट शक्यता त्यांना दिसते। मात्र चव्हाण यांनी हेही स्पष्ट केलं की काँग्रेसकडे बहुमत नसल्यामुळे पंतप्रधान काँग्रेसचा होणार नाही, तो भाजपचाच होईल, पण कदाचित मराठी माणूस असेल। हे विधान भाजपच्या अंतर्गत राजकारणात आणि नेतृत्वाच्या स्थिरतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। भाजप सारख्या शिस्तबद्ध पक्षात इतक्या मोठ्या बदलाची शक्यता चव्हाण कोणत्या आधारावर वर्तवतायत, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण दाव्यात दडलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भूकंपाच्या दाव्याचा आधार हा देशांतर्गत राजकारण नसून थेट जागतिक घडामोडींशी जोडलेला आहे। त्यांनी अमेरिकेतील एका नव्या कायद्याचा आणि इस्रायलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा दाखला दिला। हा संदर्भ आहे अमेरिकेतील कुख्यात अब्जाधीश जेफ्री एप्स्टीन याच्याशी संबंधित एप्स्टीन फाईलचा। एप्स्टीन जो सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपांमुळे जगभर गाजला होता, त्याने अनेक दिग्गज आणि उच्चभ्रू लोकांच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलं होतं। चव्हाण यांच्या माहितीनुसार या स्टिंग ऑपरेशनमध्ये 75,000 फोटो, 20,000 ईमेल आणि अनेक दृश्य आहेत। अमेरिकेतील कायद्यानुसार हा सगळा डेटा आता सार्वजनिक केला जाणार आहे आणि ही माहिती सार्वजनिक होण्याची तारीख आहे 19 डिसेंबर। अमेरिकेत यामुळे मोठा राजकीय धुमाकूळ होणार आहे असं चव्हाण म्हणाले। चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार आता या फाईल्समध्ये कोणाकोणाची नावं आहेत याची त्यांना कल्पना नाही, पण अमेरिकेतील या स्टिंग ऑपरेशनचे मोठे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता आहे। म्हणजे जर या फाईल्समध्ये काही उच्चपदस्थ भारतीय नेत्यांची नावं समोर आली तर त्यांच्यावर नैतिकतेचा आणि राजकीय दबावामुळे पदावरून पायउतार होण्याची वेळ येऊ शकते। अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपला प्रतिमा जपण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तातडीने एका स्वच्छ प्रतिमेच्या सर्वमान्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रभावी असलेल्या नेत्याला पंतप्रधान पदावर बसवावं लागेल। याच गरजेतून चव्हाण यांच्या मते तो चेहरा महाराष्ट्रातून म्हणजे एक मराठी माणूस असू शकतो। पृथ्वीराज चव्हाण यांच्या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। या दाव्यावर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी अत्यंत तीव्र आणि सावध प्रतिक्रिया दिल्यात। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी चव्हाण यांच्या विधानाचा अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला। शेलार यांनी थेट टीका करताना म्हटलं की एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं हे दुर्दैव आहे। शेलार यांनी चव्हाण यांच्या राजकीय आधारावरही बोट ठेवत ज्यांचे कराडमध्ये स्वतःचे राजकीय बूड स्थिर नाही त्यांनी देशाच्या राजकारणावर बोलू नये असा टोला लगावला। त्यांच्या मते चव्हाण यांचं विधान म्हणजे हा देशातील सर्वात बिगेस्ट जोक आहे। भाजपच्या अन्य नेत्यांनीही हे विधान राजकीय स्टंट आणि अतिशयोक्ती असल्याचं म्हटलंय। महाविकास आघाडीची सावध भूमिका आहे। चव्हाण यांच्याच काँग्रेस पक्षातील नेते या विधानावर अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देतात। जर 19 डिसेंबरला काहीच घडलं नाही तर आपले तोंडघाशी पडू नये यासाठी ते थेट समर्थन देणं टाळतायत। मात्र महाविकास आघाडीतील काही अनुभवी नेत्यांनी चव्हाण यांच्या दाव्यात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण चव्हाण यांच्याकडे अनेक गुप्त गोष्टींची माहिती असू शकते।
त्यांची भूमिका जे काही होईल ते पाहत राहू अशी आहे. 19 डिसेंबरची तारीख जशी जवळ येते तशी या राजकीय भूकंपाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिक दोघांचंही लक्ष अमेरिकेत सार्वजनिक होणाऱ्या एप्स्टीन फाईल्सवर लागलंय. चव्हाण यांच्या विधानाचा परिणाम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर त्याने थेट दिल्लीच्या तख्तावर प्रश्नचिन्ह उभं केलंय. जर चव्हाण यांचं भाकीत खरं ठरलं आणि फाईल्समध्ये भारतीय राजकारणाला हादरवणारे काही समोर आले, तर भाजपला तातडीने नेतृत्व बदल हा कठोर निर्णय घ्यावा लागेल. अशा वेळी स्वच्छ प्रतिमेचा, अनुभवी आणि भाजपच्या विचारधारेला धरून असलेला मराठी चेहरा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि जर 19 डिसेंबरला कोणतेही मोठं स्फोटक सत्य बाहेर आलं नाही, तर पृथ्वीराज चव्हाण यांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते आणि त्यांच्या विधानाला राजकीय गप्पा म्हणून हिणवलं जाईल. त्यामुळे 19 डिसेंबर काय घेऊन येतो हे पाहणं भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एक अत्यंत अनुभवी, शांत आणि विचारपूर्वक बोलणारे नेते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका गंभीर घटनेचा संदर्भ देऊन देशाच्या पंतप्रधान पदावर एवढा मोठा दावा करतायत. यामुळे हे विधान केवळ एका माजी मुख्यमंत्र्यांचं बालिश विधान आहे की यामागे दडलेलं काही गंभीर सत्य आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. 19 डिसेंबर ही तारीख आता केवळ एक कॅलेंडर तारीख राहिलेली नाही, तर भारतीय राजकारणाच्या भविष्याची ती टर्निंग पॉइंट डेट बनली आहे. मराठी माणूस पंतप्रधान होणार की नाही हे तर भविष्याच्या उदरात दडलेलं आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एप्स्टीन फाईल्समुळे भारतीय राजकारणाच्या नैतिकतेला आणि नेतृत्वाला कोणता धक्का लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा खरा ठरणार का? भाजपमध्ये नेतृत्वाचा बदल होऊन मराठी माणसाला पंतप्रधान पद मिळेल का, की हे सारं केवळ हवेत केलेले राजकीय भाकीत ठरेल? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.